गेल्या आठवड्यात ओपन एआयने त्यांचं नवीन मॉडेल GPT-40 लॉन्च केलं आणि त्याचं इमेज जनरेशन फीचर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. आपल्यातल्या प्रत्येकानं गिबली स्टाईलमध्ये फोटो तयार करून त्याचा वापरही करून पाहिलाय. एकाच आठवड्यात 70 कोटींपेक्षा जास्त फोटो तयार झाले आहेत. पण या मजेमध्ये एक मोठा धोका लपलाय. काही लोकांनी या एआयचा वापर करून बनावट आधार कार्ड तयार करायला सुरुवात केली आहे. आपल्या देशात आधार कार्ड हे एक महत्त्वाचं ओळखपत्र आहे. नागरिकांनी दिलेल्या बायोमेट्रिक आणि भौगोलिक माहितीच्या आधारावर हे आधार कार्ड तयार केलं जातं. पण हेच आधार कार्ड चॅटजीपीटीच्या माध्यमातून तयार होत असल्यानं खळबळ उडाली आहे. बायोमेट्रिक डेटावर आधारित असल्यामुळे आधार कार्डसाठी चिंतेचं तितकं कारण नाही. पण पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स सारख्या डॉक्युमेंटसाठी मात्र थोडी रिस्क वाढली आहे. हे फेक आधार कार्ड नक्की बनवलं तरी कसं जातं? चला पाहूया. ChatGPT-40 मध्ये जनरेट करून जन्मतारीख, नंबर घालून बनावट आधार कार्ड सहज तयार करता येतं. इमेज टूल वापरून रिअल आधार कार्ड सारखा फोटो तयार करून घेता येतो. नंबर व नाव टाकलं की झाला फोटो तयार. अशा प्रकारे बनावट आधार कार्ड तयार करायला सुरुवात झाली. हे कार्ड इतकं रिअल दिसतं की खरं आणि खोटं ओळखणं कठीण होतंय. काही युजर्सनी तर थेट एलॉन मस्कचं आधार कार्ड तयार करून एक्सवर शेअर केलंय. अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी माइक टेस्टिंग मराठीला फॉलो करा.